नाशिकमधल्या अधिवेशनात उद्धव ठाकरेंनी पक्षातल्या फुटीवर भाष्य केलं। यावेळी उद्धव ठाकरेंनी भाजप आणि शिवसेनेवर निशाणा साधला। अयोध्येत प्राणप्रतिष्ठेकरता सगळे रावण रामाचा मुखवटा घालून फिरत होते अशी जिव्हारी लागणारी टीका उद्धव ठाकरेंनी केली। भगव्या झेंड्यासोबत प्रतारणा करणारे आणि पक्ष पळवणारे यांचे कुणीही वाली असले तरी त्यांचा राजकीय वध करणारच असा आक्रमक पवित्रा उद्धव ठाकरेंनी घेतलाय। आज जे माझे शिवसैनिक होय मी माझे बोलतो कारण माझी ती वडिलोपार्जित संपत्ती आहे। होय मी घराणेशाही असेल, माझी घराणेशाही घराण्याचा वारसा आहे म्हणून हे सगळे शिवसैनिक मला वारसा हक्काने मिळालेले आहेत, चोरून मिळालेले नाहीये। उद्धव ठाकरे एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी भाजपच्या कार्यशैलीवरही निशाणा साधला। हिंदुत्व सोडलं, काँग्रेस सोबत गेले, शिवसेनेची काँग्रेस झाली। अरे 30 वर्ष भाजप सोबत राहून आम्ही निर्लज्ज भाजपवाले नाही झालो तर काँग्रेसवाले काय हो? आणि संयुक्त महाराष्ट्राची समिती ही पहिली कोणी फोडली असेल तर ती जनसंघाने फोडली, जागा वाटण्याचं भांडण करून। तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकवता, पहिलं तुमची जन्मकुंडली मांडा ना, पहिली तुमची जन्मकुंडली मांडा, तुमच्या पत्रिकेमध्ये राहू केतू आले असतील, आम्ही काय करू त्यांना? भाजप आणि शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना जशास तसं उत्तर दिलं। स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लगावला। शिवसेना म्हणून बाळासाहेबांना अभिप्रेत असलेलं काम करतोय, बाळासाहेबांची भूमिका आम्ही पुढे नेतोय, हिंदुत्वाची भूमिका आम्ही पुढे नेतोय। सावरकरांचा अपमान सहन करणाऱ्यांनी, सावरकरांचा अपमान करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्यांनी आम्हाला शिकवण्याची आवश्यकता नाही। हिंदुत्ववादी विचार जे होते ते दुर्दैवाने त्यांच्या मुलाला पुढे घेऊन जाता आले नाहीत। हाताला काम असं मोठं घोषवाक्य सांगतात, पण खऱ्या अर्थाने उद्धव ठाकरे आणि उभाटाचं घोषवाक्य म्हणजे हृदयात खान आणि हाताला हात, हातामध्ये हात म्हणजे काँग्रेसचा हात। नाशिकच्या राज्यव्यापी अधिवेशनातून उद्धव ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलंय। सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल करून उद्धव ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीचा प्रचार कसा राहणार आहे याचे संकेत दिले, तर सत्ताधाऱ्यांनी आक्रमक भाषेत पलटवार करून कोणतेही शाब्दिक हल्ले परतवण्याकरता सज्ज असल्याचं दाखवून दिलं। परिणामी आगामी काळात राजकीय रणांगणावरील युद्ध भीषण होणार असल्याचं स्पष्ट झालंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।